brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माननीय मंत्री महोदय उत्तर देताना मग म्हणाले की अधिकाऱ्याची चूक आहे, कर्तव्यात कसूर केलाय. तर माझा पहिला प्रश्न आहे की त्याला आत्ता या क्षणी तुम्ही निलंबित करणार का, ज्याचा परिणाम इतर अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर करण्याच्या बाबतीत एक धडा त्याला शिकवल्यासारखा होईल, म्हणून त्याला निलंबित करणार का. दुसरा मुद्दा की महाराष्ट्रात 2 वर्षात अशा किती केसेस झाल्या की पासिंग नाही, अपघात झाले, शाळेत जाणारे लहानगे मुलं ज्याला आपण म्हणतो की देव बोलतो बागमुखातून, त्यांचा कसा काय यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला, याचे काही केसेस तुमच्याकडे आहे का. आणि तिसरा मुद्दा, आता AIचा इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असताना या ठिकाणी ज्यांचं पासिंग झालं नसेल, ज्यांनी योग्य क्षणी त्या संदर्भामध्ये असणाऱ्या गोष्टीची पूर्तता केली नसेल, तर LIC मध्ये आपला हप्ता चुकला तर नोटीस येतो, प्रायव्हेट बँकिंगमध्ये ते तर घरासमोर येऊन डपरे वाजवता. कमीत कमी RTO विभाग या संदर्भात जर 5-5, 7-7 वर्ष पासिंग होत नसेल आणि तो गाडी मागं गाडी चालवताय, तुम्ही चांगला निर्णय केला जामर गावगा. पण मी तुम्हाला एक जो विचित्र अनुभव आहे, आपली लक्षवेधी झाल्यानंतर उद्यापासून RTO अधिकारी आपले या संदर्भातले रेट वाढवून घेतील की आता जास्त सिरियसनेस आहे, विधानसभेत चर्चा झाली, रेट वाढवण्यात ही लक्षवेधी नाही आहे. ही लक्षवेधी RTOचे रेट वाढवण्याच्या ऐवजी त्यांना धडा शिकवण्यासाठी आहे, बालकांचे जीव वाचवण्यासाठी आहे. म्हणून 2 वर्षात किती मृत्यू झाले, पुढच्या वर्षाचं तुमचं टार्गेट असावं, जेवढे मृत्यू झाले त्याच्यात कमीत कमी पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनात जर हा प्रश्न आला तर तुम्ही अभिमानाने सांगू शकले पाहिजे की 2 वर्षात इतके अपघात, इतके मृत्यू, या वर्षात इतके अपघात कमी झाले, इतके मृत्यू कमी झाले. आपण विदर्भाचे सुपुत्र आहात, चांगलं काम विदर्भातले लोक करतात, ठाण्यातही गेले तरी चांगलं करतात, तर इथेही तुम्ही उत्तरामध्ये उत्तम उत्तर द्यावं. महोदय, सर्वप्रथम सुधीर भाऊनी सांगितलंय की फिटनेस शिवाय ज्या गाड्या रस्त्यावर येतात, आमचे काही RTOचे अधिकारी ही लक्षवेधी लागल्यानंतर लगेच उद्यापासून रेट वाढवतात. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊ म्हणजे ह्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आणि ते मला चांगल्या प्रकारे ओळखतात. खरं तर काल ह्या लक्षवेधीचं जेव्हा ब्रीफिंग चालू होतं सुधीर भाऊ, त्यावेळेसच मला अतिशय दुःख झालं की 2021 साली आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना ती गाडी फिटनेस प्रमाणपत्र त्या गाडीला आपण देऊ शकत नाही, एवढी अनफिट गाडी आहे. त्याच वेळेस फक्त नोटीस देऊन कारवाई करण्याच्या ऐवजी ती गाडी जर त्यांनी बॅन केली असती किंवा ती गाडी रस्त्यावर परत येणार नाही अशी जर त्यांनी त्याच वेळेस कारवाई केली असती तर निश्चितपणे एका विद्यार्थिनीचा जीव वाचला असता. ठीक आहे, त्या ब्रिजवर एक साईड बंद होती, दुसरी साईड चालू होती आणि दुसरी साईड निमुळती असल्या कारणानं 2 व्हॅन एक दुसऱ्यांवर आदळल्या, त्यामुळे 2 लोकांचा मृत्यूमुखी पडला. परंतु सगळ्यात जास्त दुःख आहे ते 13 वर्षाच्या त्या विद्यार्थिनीचं. त्यामुळे सुधीर भाऊ, तुमच्या सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर मी देतो. खरं तर मला सुद्धा दुःख होतं की मी या खात्याचा मंत्री असताना माझ्या हातून कुठल्याही आमच्या अधिकाऱ्यावर असं व्हायला नको की त्या कुटुंब दुःखाच्या छायामध्ये. पण नाईलाज मी सुरुवातीला सांगितलं की कर्तव्यामध्ये कसूर करणारे आमच्या RTOचे अधिकारी आहेत आणि एका जर RTOच्या अधिकाऱ्याला आम्ही असं जर कर्तव्यामध्ये कसूर केलेलं असताना सुद्धा जर सोडलं तर बाकीच्या RTOमध्ये तो मेसेज जो जाईल तो चुकीचा जाणार आहे. आणि तुम्ही म्हणाला तसंच होईल की उद्यापासून दुसरं काहीतरी दुकान चालू होईल. त्यामुळे आपण केलेल्या मागणीनुसार मी ताबडतोब ह्या RTOला आजच्या आज निलंबित करण्याच्या सूचना करतो. आणि त्याचबरोबर नागपूर पूर्व आणि नागपूर ग्रामीण ह्या दोन्ही RTOंच्या सुद्धा अखत्यारीतरित्या अशा फिटनेस चाचण्या प्रमाणपत्र नसलेल्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅन आहेत, त्यांची सुद्धा चौकशी लावतो.